दिवाळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. दिवाळीत लोक आपल्या घरांना दिवे आणि पणत्यांनी सजवतात, नवीन कपडे घालतात, फराळ बनवतात आणि फटाके फोडतात. हा सण साधारणपणे 5 दिवस साजरा केला जातो. वसुबारस म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा सण. या दिवशी लोक गाय आणि वासराची पूजा करतात. तिला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. बलिप्रतिपदा हा दिवाळीच्या 3ऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी राजा बळीची पूजा केली जाते. बळी हा एक दानशूर राजा होता. राजाने आपल्या राज्यात सुख आणि समृद्धी आणली. या दिवशी लोक बळीराजाच्या चांगल्या शासनासाठी आठवण म्हणून पूजा करतात. बहीण भावाला ओवाळताना इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो असे म्हणते. या ओळीचा अर्थ आहे की सगळी दुःख आणि अडचणी दूर होऊ दे आणि बळीराजाचे राज्य पुन्हा येऊ दे. बळीराजा हा एक चांगला आणि दयाळू राजा होता, त्यामुळे लोक त्याच्या राज्यात आनंदी होते. राजाची पौराणिक कथेनुसार बळीराजा हा एक अतिशय आणि प्रजाहितदक्ष राजा होता. त्याच्या राज्यात प्रजा खूप सुखी आणि समृद्ध होती. बळीराजाच्या चांगल्या गुणांमुळे त्याची कीर्ती सर्वदूर पसरली. त्यामुळे देवाचा राजा इंद्र घाबरला आणि त्याने विष्णूला मदत मागितली. विष्णूने वामन अवतार घेऊन बळीराजाकडे 3 पावले जमीन दान मागितली. बळीराजाने होकार दिल्यावर वामनाने एका पावलात पृथ्वी आणि दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापला. 3रे पाऊल ठेवायला जागा उरली नाही. तेव्हा बळीराजाने वामनाला त्याच्या डोक्यावर पाय ठेवायला सांगितले. वामनाने बळीराजाला पाताळात पाठवले, पण त्याच्या दानशूरतेवर प्रसन्न होऊन त्याला वर्षातून एकदा पृथ्वीवर परतण्याची परवानगी दिली. बळीराजाची पत्नी विंध्यावली बळीराजाचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवसात बळीराजाला प्रसन्न करण्यासाठी शेतकरी आणि इतर लोक विविध प्रकारे पूजा करतात. अतिशय प्रजेचा रक्षण करणारा राजा होता. बळीराजाने सर्वांना सुखी ठेवण्यासाठी बळीराजाच्या या दानशूरतेवरून आपल्याला लक्षात येते की बळी म्हणजेच शेतकरी राजा असेही मानले जाते. आणि वामनाने त्याला पाताळात घातले. वामन म्हणजे ब्राह्मण सुद्धा आहेत. ब्राह्मणांनी आजपर्यंत जे बळीला पाताळात घातले, आत्तापर्यंत शेतकरी वर येत नाहीत. या कथेतून आपल्याला एवढेच लक्षात येते की शेतीच्या मालाला भाव नाही व बळीराजा एवढा चांगला राजा असून त्याला पाताळात घातले. त्याच्या राज्यात सगळी जनता सुखी होती, तरीही त्याला पाताळात घातले. तो रयतेसाठी जगायचा. त्याला माहीत असून वामन हा त्याच्याकडून पूर्ण राज्य हिसकावून घेणार आहे, तरी पण त्याने दान केले. तर ही आपली दिवाळीची छोटीशी आठवण म्हणून आपण बळीराजाला ह्या शेतकऱ्याच्या घरी आपण आठवतो व बळीराजाचं आपण पूजन करतो.